बोला, काय किंमत आहे तुमच्या आबरूची? हो, काय बोलता माई साहेब? आणि पैशाने गेलेले आबरू थोडीच परत येणार आहे. मला काय वाटतं माई साहेब, परवाच्या दिवशी तुम्ही 100 जोडप्यांचं सामूहिक विवाह करणार आहेतच, है की नाही? तर 101 असा शुभ आकडा घ्यावा लग्नाचा, आणि 101वं लग्न म्हणजे तुमच्या तेज प्रतापरावांशी आमच्या वैदेहीशी लग्न लावून द्यावं. ए कुत्र्या, काय बोललास रे? हा, काय बोललास? हा, काय बोललास? परत बोल. जीभ हसवून ना हातात देईन परत हा शब्द काढला तर. लायकी आहे का रे तुझी? हा, लायकी आहे का तुझी? कुत्र्यानं ना इमानदारी घराच्या बाहेर दाखवायची असते, घरात घुसायचा प्रयत्न करायचा नाही. काय आमच्या पोराला जावई बनवायला निघालास? कोण आहे तुझी पोरगी? आहे कोण? राजकुमारी आहे, हिमगौरी आहे, सिंड्रेला आहे? कोण आहे? कोणती? साहेब, मी फक्त ए कुत्र्या, पायताण आहेस तू, पायताण. पायातच राहायचं. हा, मला वाटलं 2-4 पैशाचं तुकडं तुझ्यावर फेकलं तर एक कुत्र जरा गप्प बसेल, विषय संपेल इकडेच. पण नाही, सासरं व्हायचंय तुला आमच्या मुलाचं. एवढी मोठी स्वप्न बघा. लायकीत राहायचं. ए कुत्र्या, जे करायचंय ते कर, आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जे काही करशील ते सरळ सरळ आमच्या विरोधात असेल. आमच्या विरोधात जाणाऱ्याचं आम्ही काय करतो हे तुला चांगलंच माहिती आहे. आजवर जो आम्हाला नडला त्याला आम्ही कितीदा गाडला. आता काय करू नका रे, सांगू तेव्हा करा. हड. थंडर, मला आत्ताच्या आत्ता हानकीवाडीला भेटायला जायचंय. माई साहेबांनी बाहेर पडू नका म्हणून सांगितलं. ते मला काय माहित नाही थंडर, तू काही कर, पण मला त्यांच्याकडे घेऊन जा. त्याच्यात ऐक की, आधी जळ बसल्या मग तुला आगीत फोपाटात जायचं कशाला? गैरसमज, लई मोठा गैरसमज झालाय थंडर त्यांचा. मला काही करून खरं काय ते त्यांना सांगायलाच लागल. हे प्रकरण झाल्यापासून तू गावात बाहेर पडले नाहीस. रमावतीत बसता उठता सगळ्यांच्या तोंडी फक्त एकच चर्चा चालू आहे. माझं ऐका, माई साहेबांचं हे इव्हेंट होईपर्यंत तुम्ही काही करू नका.
हे इव्हेंट होऊ दे, मग तुला काय करायचं ते कर, मी आहे की तुझ्या बरोबर. गुरु, लप कुठे लपायचे ते, परफेक्ट नियोजन करून तुझा खेळ नाही संपवणार, नाव नाही सांगणार हा तेज प्रताप मक्तेदार. धनाजीराव, इकडे इकडे या ना. अहो अक्कासाहेब, तुम्ही काय म्हणा होता मला ना, तर हे आतमध्ये या घरातल्या भिंतींना सुद्धा कान आहेत. घराच्या मागच्या बाजूला बैठक आहे, तिथं बोलूया. थांबा तिकडे. आता बोला. अहो अक्कासाहेब, काय कसला प्लॅन तुमचा? तुम्ही काय म्हणला होता की तुम्ही सांगता तसंच मी करायचं, बरोबर आहे ना? अहो मी तसंच केलं, तुम्ही सांगितलं तसं. काय झालं, सगळं मुसळ केरात. त्या माई साहेबांनी आतमध्ये माझी फार इज्जत काढली हो, म्हणजे माझा फार कचरा करून टाकला. आम्ही टाकलेलं तुकड्यावर जगणाऱ्या कुत्र्यापेक्षा बी कमी लायकी म्हणले तुमची. फार कचरा केला, वर धमकी बी दिली. आकासाहेब, माझा जीव जातोय, तुम्ही हसताय. तुम्हाला शिकार नाही दाखवली तर तुम्ही बाणपण मारलात. म्हणजे काय? पहिल्याच भेटीत माई समोर तेजा आणि वैदेहीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडणार तर ती काय वा चांगलंय असं म्हणून आनंदाने तुमचं कौतुक करणार आहे. हे समजा तुम्हीच तर मला. मीच सांगितलं होतं, पण आत्ताच बोला असं नव्हतं सांगितलं. मला माहितीये ना, या घडीला माईचं हेच उत्तर असणार आहे. नाहीये ती अशी तशी कुणालाही बदणार नाही. हे तुमचं म्हणणं झालं हो, पण घडलं ते समजा वेगळंच होतं. म्हणजे जे माझ्या डोक्यात शिजत होतं तेच वाढायला माई माझ्याकडे आल्या होत्या. हे समजा प्रकरण मिटवायचं, माई मला पैसे देत होत्या ना. म्हणजे मग हे लग्न, हे प्रस्ताव, हे भानगडीत नसते आल्या. तुम्ही म्हणताना तसं संधीचं सोनच केलं असतं मी, पण आता काय गेलं, हैव गेलं, दैव गेलं, आणि काय आता रिकाम्याच हातानं जातो परत माघारी. काय मग धनाजीराव, धनाजीराव, तुमच्या ना फक्त नावातच धनवान आहे, मनाने आणि विचाराने भिक्कार असाल. काय बोलताय अक्कासाहेब तुम्ही? आता माई साहेबांनी आतमध्ये माझी लायकी काढली आणि तुम्ही मला इथं भिकारदास म्हणताय. तुम्ही सगळेच मक्तेदार आहे. आणखीन काय बोलू? इथं मी तुम्हाला सोन्याच्या लंकेत उभं करायला निघाले आणि तुम्ही आत एका तुकड्यावर समाधान मानताय. धनाजीराव, विचार करा, तुमची मुलगी या घरची सून झाली ना तर 2-4 लाखात नाही, पैशाच्या गादीवर लोळाल. जाऊ द्या, मी पण कोणाला सांगतेय. नाही तसं नाहीये अक्कासाहेब, पण काय एकतर माई साहेब तिला स्वीकारायला तयार नाहीत आणि वर आणखी धमकी बी दिली. एवढ्याशा पोकळ धमक्यांना घाबरला धनाजीराव? मी आहे ना, ते माझ्यावर सोडा. होणार, सगळं आपल्या मनासारखंच होणार. कसं? नाक दाबल्यावर तोंड उघडतं ना, तस. म्हणजे
खरं तर मला हे करायचं नव्हतं, पण आली वेळ केला खेळ. फोटो व्हायरल करावे लागणार. वा साहेब, हे तर धनवान व्हायचंय ना मग. वैदू, ए वैदू, कसं गप गप राहून कसं चालेल? हा, गेली ती रात्र वाईट होती म्हणायची, विसरून जायचं सगळं. हा, तुझी आई आहे ना, तू नको काळजी करू. हा, आजपर्यंत फक्त आई होती. आज मला माझे पप्पा सापडले. म्हणजे आई, मला ना कळायचंच नाही की पप्पा असे का वागतायत, का बोलतायत. सतत असं वाटायचं की आमचं नातं म्हणजे एक न सुटलेलं पझल आहे. लहानपणी वाटायचं त्यांना मी आवडतच नाही. नंतर बाहेर गावी गेले, बोलणं कमी झालं. कधी तर वाटायचं की त्यांच्या आयुष्यात घडलेली एक चूक आहे, मी ऍक्सिडेंट. पण आज जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते ग. एकदाही त्यांनी मला ब्लेम केलं नाही. फक्त माझ्यासाठी अख्ख्या मक्तेदार खानदानाशी लढायला तयार झाले ते. आणि त्यांनी वैद्य अशी हाक मारली ग मला. किती वर्षांनी त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम जाणवलं. आज असं वाटलं की मीच त्यांची मुलगी आहे. माझे पप्पा सापडले का आई मला? माझे पप्पा मला भेटले. ए थंडर, ते बाकी मला काय बी माहित नाही. तू आकाश पाताळ एक कर, नाही तर काय बी कर, पण त्या गुरु जिथं कुठं लपलाय तिथनं त्याला शोधून काढ आणि इथं माझ्यासमोर घेऊन ये. लाव सगळे पोरं कामाला. मारे त्या गुरुच्या. तेज प्रताप, चला आमच्या बरोबर. माई, कुठं जातोय आपण? सांगतो, आधी चला. माई ऐका की, जाऊया आपण, पण मला जरा तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे काल जे काही झालं ते. शिळ्या बातम्यांना रद्दीचा भाव असतो, त्यामुळे कालचं काल संपलंय, दफन झालंय. आत्ता आमच्या बरोबर चला, ते जास्त महत्वाचं आहे. तेच खरंय. एवढा मोठा इव्हेंट केलाय ना आम्ही, सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट घातलाय, त्याच्यात इंटरेस्ट दाखवा.
कारण हा नुसता सोहळा नाही, आमच्या भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीचं रणांगण आहे. हा जर का आम्ही जिंकलो तर आमचं नाव जिल्ह्यातल्या गावात वस्तीत सगळीकडे होईल बघा. आणि जर का हरलो तर आमच्या तिरडीला खांदा द्या. माई काय काय बोलताय तुम्ही? आणखीन एक, राजकारणात वैयक्तिक जखमा चेहऱ्यावर दिसू द्यायच्या नसतात. विरोधक त्याचा गैरफायदा घेतात. तुम्ही काय केलंय काय नाही केलंय हे आमच्यासाठी महत्वाचं नाही, कारण तुम्ही आमचे चिरंजीव आहात. आमच्यासाठी विषय इकडे संपला. चला. चला. माई, अहो माई, आपण कुठं जातोय ते तरी सांगा. पत्रकार परिषद आहे, तिथं चाललोय आपण. चला. माई थांबा. अहो मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्याला पत्रकार परिषदेला जाता येणार नाही. का? कोणात एवढी हिंमत आहे आपल्याला अडवायची? परिस्थिती. काय? हे बघा, रमावती गावात घडलेल्या अपहरण प्रकरणातील एक धक्कादायक पुरावा आता सध्या समोर आलेला आहे. प्रसिद्ध मक्तेदार घराण्याचा वारस माईसाहेबांचा मुलगा तेज प्रताप मक्तेदार याने एका अपहृत महिलेवर अत्याचार केल्याचे स्पष्ट संकेत सध्या आपल्याला वाहिनीवर बघायला मिळतात. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी माईसाहेबांच्या कार्यालयाशी संपर्क साधलेला असताना त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं खोटं आहे. फोटो मॉर्फ केले गेलेत. त्यामुळे शेवटी प्रश्न एकच आहे की जिल्ह्याचं राजकारण करणाऱ्यांच्या घरात सत्य दडवलं जातंय का आणि कधीपर्यंत? माई, माई हे कोणतरी मुद्दा म्हणून केलंय. माई, हे सगळं खोटं आहे. माई, हे असं काही घडलेलंच नाहीये. माई, कोणतरी सापळा रचलाय माझ्या विरोधात, कोणतरी डाव रचलाय, कोणीतरी बदनामी करते त्या मुलीची. आणि माझी पण. माई तुम्ही थांबा, मी बघतो कोणी केले ते. तेज प्रताप थांबा. तुम्ही कुठेही जायचं नाही. अहो पण माई, मागं फिरा. माई ऐका की. तेज प्रताप, बघा माई बरोबर बोलतोय. हे बघा, आता कुठे बाहेर जायचं नाही. मान्य आहे तो कुणाचा तरी डावच आहे. एक काम करा, एक गिल्ट राग स्पष्टीकरण आता पुरतं मनात ठेवा. नाही बाहेर कुठे व्यक्त झालं तर तुम्हालाच दोषी ठरवतील. चला चला चला, आता बाहेर थांबून उपयोगाचं नाहीये. या तुम्ही या. माई, म्हणून म्हणालो पत्रकार परिषद नको, कारण आपण जेवढं स्पष्टीकरण देऊ ना तेवढं जास्त तेज प्रताप दोषी ठरणार आहेत. अवघड झाले हो सगळं. नाही म्हणजे दुसरं कुठलं प्रकरण असतं ना सांभाळून घेता आलं असतं, पण या प्रकरणात नाव नको यायला पाहिजे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी माईसाहेबांच्या कार्यालयाशी संपर्क साधलेला असताना त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं खोटं आहे. फोटो मॉर्फ केले गेलेत. त्यामुळे शेवटी प्रश्न एकच आहे की जिल्ह्याचं राजकारण करणाऱ्यांच्या घरात सत्य दडवलं जातंय का आणि कधीपर्यंत?
कोण असेल याच्या माग? मी सांगितलेलं काम चोख केलंस, इनाम तर मिळणारच आणि इथून पुढं मिळतच राहील. फक्त इथं जे ऐकलंय ते तिथपर्यंत पोचलं तर खेळ बिघडल. समजतंय ना? हुशार आहेस. ठेव. माई, आता सगळे पत्ते माझ्या हातात आहेत. आता माझी चाल न तुझे हाल. अशी काय फुगडी खेळणार आहे ना मी तुझ्या संग की ह्या गिरकीचा वेगच तुला आवरता येणार नाही. आणि मग ऐन मोक्याच्या क्षणी मी तुझा हात अलगद सोडून देईन की तू माई, माझ्यामुळे तुमची इमेज. पण माई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं शांत. एक शब्दही नको. आता आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू, तुम्ही काही करू नका. तुमच्या हातून ही चूक घडली नसती ना तर आज कोणाला संधी मिळाली नसती आपल्यावर हल्ला करायची. आधी स्वतः खड्डा खणायचा आणि मग तेज प्रताप, राजकारण आमच्यासाठी व्यवसाय नाही, आमचं आयुष्य आहे. तुमचं नाव, तुमचं अस्तित्व आमच्याशी जोडलंय. बाई, मला माहिती आहे मला माझ्यामुळे त्रास होतोय. ही गद्दारी ज्यानं कोणी केली ना त्याला मी सोडत नसतो. तेज प्रताप, थांबा. दाराबाहेर पाऊल ठेवायचं नाही. आमचा शब्द तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आहे हे ध्यानात ठेवायचं. बंगल्याबाहेर जायचं नाही. या माई साहेबांचं साम्राज्य सहजासहजी डळमळीत होऊ शकत नाही. काही झालं तरी तुम्ही ही रेष ओलांडायची नाही. तुम्ही हरलात तर आम्ही हरलो.